व्हेरी वेलकम स्टुडंट्स. आज आपण जे काही वेक्टर्स आहे स्केलर आणि वेक्टरमधील वेक्टर ॲडिशन आपण बघत होतो. त्या वेक्टर ॲडिशनचा जी नेक्स्ट प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टीविषयी अभ्यास करणार आहोत. जसं की प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण एक सिंपल कंडिशन बघितली होती की ॲक्टिव्ह वेक्टर दोन वेक्टर जे असतात दोन वेक्टर ॲड कसे केले जातात. ओके, जसं आपण बघितलं तर दोन वेक्टर सेम इन डायरेक्शन असेल दोन वेक्टरचे ॲडिशन होते. दोन वेक्टर अपोजिट इन डायरेक्शन असेल दोन वेक्टरची सबस्ट्रॅक्शन होऊन जाते. त्यानंतर जर दोन वेक्टर सेम डायरेक्शन किंवा अपोजिट डायरेक्शनला इन्क्लाइन असतील दॅट मीन्स दे आर इन्क्लाइन इन अपोजिट डायरेक्शन इन दॅट केस त्या केसमध्ये आपण एक ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन बघितलं होतं. मग आता या ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन मध्ये आपण काही प्रॉपर्टीज बघितल्या होत्या जसं की रिझल्टंट आपण फाइंड करतो म्हणजे ज्याचा जो रिझल्टंट आपण ड्रॉ करत असतो तो रिझल्टंट नेहमी ड्रॉ करतो कुठून तो इट इज अ रिझल्टंट ऑफ द टू वेक्टर्स इज स्टार्टिंग फ्रॉम the start point of the first or called as a start point of the first vector to the end point of the second vector. या पद्धतीने आपण जनरल त्याचा रिझल्टंट फाइंड करतो. पण मग प्रत्येक वेळेस क्वेश्चन असा येतो की प्रत्येक वेळेस जसं की एक ठोंबरे अक्षय नावाचा विद्यार्थी होता त्या ठोंबरे अक्षयने खूप सारे क्वेश्चन विचारला होता. ते मला फोटो सुद्धा पाठवला होता की सर तुम्ही सांगितलं जर हा एक वेक्टर असेल हा फर्स्ट वेक्टर असेल हा त्याचा स्टार्टिंग पॉईंट असेल हा त्याचा एंड पॉईंट असणार आहे. समजा जसं आपण वेक्टर ॲडिशन घेतो दुसरा वेक्टर हा इथून स्टार्ट झाला म्हणजे आपण घेत असतो समजा दोन हा वेक्टर दोन्ही वेक्टर असतील तर आपल्याला हा दुसरा जो वेक्टर असतो हा दुसरा वेक्टर या ठिकाणी ऍडजस्ट करायचा असतो. हा वेक्टर जर ए असेल तर हा वेक्टर बी असणार आहे. मग जो बी वेक्टर होता त्याचा ऍक्च्युअली स्टार्टिंग पॉईंट कोणता आहे तर बी वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट म्हणजे एंड पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर. नंतर आपण रिझल्टंट ड्रॉ करतो. रिझल्टंट इज ऑलवेज स्टार्ट फ्रॉम द स्टार्टिंग पॉईंट ऑफ द फर्स्ट वेक्टर टू द एंड पॉईंट ऑफ द सेकंड वेक्टर. हा याचा रिझल्टंट असेल आणि हा रिझल्टंट म्हणजे याच्यावरती ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन आहे. ही काय याच्यावरती ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन. ठीक आहे इथपर्यंत ओके. त्याच्यानंतर याच्या असिस्टिव्ह प्रॉपर्टी बघितल्या याच्या कम्युटेटिव्ह प्रॉपर्टीज बघितल्या. पण अक्षयने मला एक खूप छान क्वेश्चन विचारला. त्यांनी सांगितलं की समजा सर दोन्ही वेक्टरचा जर स्टार्टिंग पॉईंट सेम असेल तर काय हा एक वेक्टर ए हा वेक्टर बी आहे आणि या दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे and they are having some angle in between there is having some angle that angle is theta. Then how to find the resultant of that two vectors? आणि ऍक्च्युअल हा जो आपल्याला लॉ बघायचा आहे पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन तो लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन हेच सांगतो की ज्यावेळेस दोन सेम टाइपचे वेक्टर्स असतील त्या दोन सेम टाइपच्या वेक्टरची स्टार्टिंग पॉईंट जर सेम असेल तर त्यांच्यावर जे मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन असणार आहे दिस मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ द टू साइड ऑफ ट्रायंगल two sides of the parallelogram and resultant of these two vector is the diagonal of the parallelogram. आता हे कसं असेल कशा पद्धतीने घ्यायचं ते आता बघूया. पण एक सिंपल टास्क म्हणून घ्या की ही कंडिशन कशी आहे तर या कंडिशन मध्ये दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे. ओ हा दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट आहे म्हणजे हा जो वेक्टर असेल हा वेक्टर पी जर असेल तर हा येणार आहे ओ ए वेक्टर ही त्याची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन झाली. त्याच्यानंतर हा दुसरा वेक्टर जर क्यू असेल तर हा वेक्टर कोणता झाला हा वेक्टर बी झाला. म्हणजे ओ ए आणि ओ बी या दोघांचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे. दोघांमध्ये काहीतरी अँगल आहे तो अँगल म्हणजे किती थीटा. या कंडिशन मध्ये आता आपल्याला फाइंड करायचा आहे याच्यावर रिझल्ट. ठीक आहे चला टास्क समजले सगळ्यांना एकदम सिंपल आहे. काय फाइंड करायचं दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉईंट सेम आहे त्या कंडिशन मध्ये रिझल्टंट कसा फाइंड करतो आणि ऍक्च्युअली हे खूप महत्त्वाचं आहे. ओके सो चला आता मस्त छान पैकी पेज घ्या फ्रेश पेज वरती हेडिंग द्या पॅरलेलोग्राम ऑफ पॅरलेलोग्राम असं म्हणून लॉ parallelogram of vector addition. आता आपल्याला ही वेक्टर ॲडिशनची करायची. ओके ठीक. आतापर्यंत आपण एक कम्युटेटिव्ह लॉ बघितला. काय होता कम्युटेटिव्ह लॉ व्हेरी सिंपल वेक्टर p प्लस वेक्टर q इज इक्वल टू वेक्टर q प्लस वेक्टर p. This is the commutative law. What is associative law? Very easy. P plus काय वेक्टर p plus q plus वेक्टर r असं आपण घेतलं होतं.
simple vector p plus vector q plus r is equal to vector p plus vector q plus vector r. This is associative आणि याची प्रूफ सुद्धा आपण घेतली. तर दोन्ही कंडिशन मध्ये या दोन्ही लॉ मध्ये एक कंडिशन होती, हा एक वेक्टर होता आणि सेकंड वेक्टर स्टार्ट होत होता फर्स्टच्या एंड पासून. आता काय होणार आहे, तर सेकंड वेक्टर आणि फर्स्ट वेक्टर या दोन्हींचा जो स्टार्टिंग पॉइंट असेल तो स्टार्टिंग पॉइंट काय असणार आहे, सेम असणार. चला बघूया. सो पहिल्या तर याचा स्टेटमेंट लिहितो, मग मी सुरुवात करतो पुढे. सो याचा स्टेटमेंट काय आहे, ऍक्च्युअली हे 11th बोर्ड साठी खूप महत्त्वाचं. 11th बोर्ड आणि याचे दोन इक्वेशन्स भेटणार आहेत. एक रिझल्टंट इक्वेशन असेल आणि एक अँगल असणार आहे. अँगल कसा फाइंड करायचा, डायरेक्शन त्या मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंटला डायरेक्शन कशी द्यायची आणि त्याची मॅग्निट्यूड कशी फाइंड करायची, हे दोन इक्वेशन आहेत. ते दोन इक्वेशन आपल्याला कॉम्पॅरेटिव्ह साठी लागणार आहे. म्हणून दिस इज आल्सो फॉर जेईई मेन्स प्लस ॲडव्हान्स प्लस नीट प्लस सीईटी. जेवढ्या काही कॉम्पॅरेटिव्ह एक्झाम तुम्ही देणार त्या सगळ्या कॉम्पॅरेटिव्ह एक्झाम मध्ये मी तर असं म्हणेन की पॅरललोग्राम लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन हा जो आहे हा तुम्हाला प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या वेळेस तुम्हाला लॉ ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फाइंड करायची आहे, दोन वेक्टर मधला अँगल फाइंड करायचा आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला हा लॉ वापरावाच लागणार. क्लिअर झालं. म्हणून 2 वर्षासाठी 2 वर्ष म्हणजे इव्हन तुम्ही इंजिनिअरिंगला जरी गेले, मेडिकलला जरी गेले तरी हे खूप महत्त्वाचं. ठीक, चला आता याचं स्टेटमेंट लिहू का तुम्ही. स्टेटमेंट मग आता याच्यावर स्टेटमेंट काय आहे, नेहमी आपण दोन वेक्टर घेणार आहोत. ते दोन्ही वेक्टर सेम टाइपचे असणार आहे, त्यांची फिजिकल क्वांटिटी सुद्धा सेम असणार आहे. if two vectors are same type and it starting from the same point then their magnitude and resultant are the two adjacent side of the parallelogram म्हणजे त्या वेक्टरचा एक आपल्याला पॅरललोग्राम तयार करून घ्यायचा आहे. are the two adjacent side of the parallelogram, then their resultant of having magnitude and direction be the diagonal of parallelogram. जसं आपण मागची दोन्ही स्टेटमेंट घेतलेत ना ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनचं, त्याच पद्धतीने आहे, चेंजेस काय नाही. फक्त इथं काय दोन वेक्टर आहे सेम टाइप म्हणजे काय म्हणतो आपण, हॅविंग सेम फिजिकल क्वांटिटी दोघांची काय सेम. मग दोघांचा स्टार्टिंग पॉइंट सेम, मग दोन वेक्टर. हा एक वेक्टर आहे, या वेक्टरला म्हणतो मी दिस इज ओ ए having magnitude and direction vector p, आणि दुसरा एक वेक्टर आहे, ये थोडासा येतो, हा दुसरा एक वेक्टर आहे op, याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे वेक्टर q. मग दोघांचा स्टार्टिंग पॉइंट काय आला, सेम आहे. देन देयर रिझल्टंट त्यांनी सांगितलं रिझल्टंट आर दी टू ॲडजसंट साइड ऑफ द पॅरललोग्राम, किंवा असं म्हणू magnitude and direction are the two adjacent side of parallelogram. याचे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन म्हणजे वेक्टर p आणि वेक्टर q. हा परत पॅरललोग्राम जर आपण कंप्लीट केला तर त्याच्या दोन ॲडजसंट साइड ज्या असतील त्याही कशा असणार आहे, सेम मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनच्या असणार. क्लिअर झालं. म्हणजे सिंपल दोन वेक्टर असेल ते एक पॅरललोग्राम तयार करून घ्या. मग त्यांचा जो रिझल्टंट असेल ना, तर तो रिझल्टंट म्हणजे डायगोनल ऑफ दॅट पॅरललोग्राम.
त्याचा रिझल्टंट काय असणार आहे डायगोनल ऑफ दी पॅरलेलोग्राम. म्हणजे आपण काय करणार या ठिकाणी एक या पद्धतीचे पॅरलेलोग्राम आपण कंप्लीट करून घेतला. त्याच्यानंतर हा जो पॉइंट होता हा पॉइंट सी होता. मग ओ ए ही जर मॅग्निट्यूड डायरेक्शन ही बी आणि सी एवढीच असेल म्हणजे हा वेक्टर जर पी असेल तर हाही वेक्टर काय येऊन जाणार आहे वेक्टर पी सी येऊन जाणार आहे. त्यानंतर ओ आणि बी हा जर वेक्टर असेल तर आपल्याला काय घ्यायचं त्याची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर दी रिप्रेझेंटेड बाय द टू ऍडजसंट साइड ऑफ पॅरलेलोग्राम. मग याची जी मॅग्निट्यूड डायरेक्शन ही दोन ऍडजसंट साइडला घ्यायची. ऍडजसंट साइडला म्हणजे पहिल्यांदा वेक्टर पी तर दाखवलाच आहे. मग आता कोणाला दाखवायचं वेक्टर क्यू ला दाखवणार झालं. ओके आता पुढे काय आहे तर त्याचा जो रिझल्टंट असणार आहे तो रिझल्टंट कुठे असेल डायगोनलला असणार आहे. कोणाच्या डायगोनलला पॅरलेलोग्रामच्या डायगोनलला. मग याचा रिझल्टंट कुठे असेल सो दिस इज द रिझल्टंट ऑफ दॅट वेक्टर. दिस इज ऍक्च्युअली द रिझल्टंट ऑफ दॅट वेक्टर. आता आपल्याला हा रिझल्टंट फाइंड करायचा. त्यानंतर हे दोन वेक्टर जे होते ना ह्या दोन वेक्टरमध्ये काहीतरी अँगल होता. ऑब्विसली दोघांचा स्टार्टिंग पॉइंट जर एकच असेल तर दोघांमध्ये काहीतरी अँगल तयार झाला असेल. तो लेस दॅन 90 डिग्री आपण घेतला लेस दॅन 90 डिग्री. पण त्या कंडिशन मध्ये हा अँगल किती तो अँगल आता आपल्याला फाइंड करायचा. पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा रिझल्टंट किती तो फाइंड करायचा. आणि जर व्यवस्थित बघितलं तर हा रिझल्टंट along the direction of OA is making an some angle. Similarly, this resultant in vertical OB is also making an some angle. So what is the actual that angle? What is the actual meaning of that angle? या सर्व गोष्टी आज आपल्याला आजच्या लेक्चर मध्ये बघायच्या. पहिला पॉइंट हा रिझल्टंट किती असेल. दुसरा पॉइंट त्याची मॅग्निट्यूड किती असणार आहे. तिसरा पॉइंट त्यांनी जर एक्स ऍक्सिस ला तर याला एक्स ऍक्सिस म्हणतो. एक्स ऍक्सिस त्याला काय जर डायरेक्शन दिली तर ती डायरेक्शन म्हणजे अँगल किती असेल किंवा वाय ऍक्सिस ला असेल तर वाय ऍक्सिस चा अँगल किती असेल. हे सगळ्या गोष्टी आज आपल्याला बघायच्या. क्लियर झाला. आय थिंक यू आर गेटिंग द आयडिया अबाउट लॉ ऑफ पॅरलेलोग्राम वेक्टर ऍडिशन. याचा स्टेटमेंट तुम्हाला समजलं असेल. हे स्टेटमेंट तुम्ही सिंपली लक्षात ठेवू शकता. काय दोन वेक्टर आहेत दोघांच्या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट सेम आहे दोन्ही वेक्टर सेम टाइपचे त्यांची मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन जी असेल ती ऍडजसंट साइड असणार आहे पॅरलेलोग्रामची अँड रिझल्टंट ऑफ दिस वेक्टर बी द डायगोनल ऑफ द पॅरलेलोग्राम व्हिच इज हॅविंग द सेम मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. क्लियर झालं. ओके आता हे तुमचं कंप्लीट झालं असेल असं कन्सिडर करून तुम्ही याला पॉज करून कंप्लीट करू शकता. म्हणजे मला जे मॅथेमॅटिकल इक्वेशन्स आहेत ते मॅथेमॅटिकल इक्वेशन आहे. ओके चला आता मॅथेमॅटिकल डेरिव्हेशन्स सॉल्व्ह करू. सो नेक्स्ट पॉइंट आहे मॅथेमॅटिकल डेरिव्हेशन्स. म्हणजे पॅरलेलोग्राम लॉ वेक्टर ऍडिशनचं जे मॅथेमॅटिकल डेरिव्हेशन्स आहेत त्या मॅथेमॅटिकल डेरिव्हेशन्स मध्ये आता आपल्याला पहिल्यांदा फाइंड करायचा आहे जो रिझल्टंट डायगोनल मध्ये आहे. जो डायगोनल आपण फाइंड केला तर डायगोनलचा जो रिझल्टंट असेल त्या रिझल्टंटची व्हॅल्यू किती येऊन जाणार आहे पुढे त्याची मॅग्निट्यूड किती असेल ते बघूया. सो मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन इझी आहे तो फक्त तुम्हाला थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करण्याची गरज आहे. आता बघूया दोन वेक्टर आहे दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट सुद्धा सेम आहे. थोडेसे छोटे घेतले तरी चालेल काय हरकत नाही. सो दिस इज O vector A OA vector which is having magnitude P. So OA vector which is having magnitude P OA. Another OB vector having magnitude and direction Q vector Q. Okay, next to complete a parallelogram O A C B in such a way that vector OA is equal to vector BC is equal to same magnitude and direction of vector P. Similarly, vector OB or recorded as AC, vector AC is equal to vector OB which is also having same magnitude and direction vector P. So to complete the parallelogram या ठिकाणी आपण हा parallelogram complete करूया. ओके हा parallelogram त्यानंतर आपण सांगितले OA is equal to BC which is having same in magnitude. After that AC
and OB, which is also having same in magnitude, vector P. Easy. Okay. After that, the resultant BB, the diagonal of the parallelogram, and it is a resultant vector R. Okay, so this is the actual resultant of that vector. This is the resultant of that vector. This is the resultant R. आता आपने काय फाइंड करायचं त्या रिझल्टंट आरची व्हॅल्यू. ओके, सो नेक्स्ट बाय using triangle law of vector addition, हे खूप इझी आहे. हे इझी आहे वेक्टर ऍडिशन. मग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन मध्ये ट्रायंगल कोणता घेणार आपण? ओ ए सी, राइट एंगल ट्रायंगल बाय राइट एंगल ट्रायंगल. What is the value of that right angle triangle? OAC. मग ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन आपण वापरतोय. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन म्हणजे हा काय असेल? फर्स्ट वेक्टर असेल, हा काय असेल चला सेकंड वेक्टर. बरोबर, सेकंड वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट कुठे आहे? फर्स्ट वेक्टरच्या एंड पॉइंट पासून. मग याचा रिझल्टंट कुठून आला? सो दिस इज ऍक्च्युअल रिझल्टंट ऑफ दॅट टू वेक्टर OA and AC. OA and AC, these two vectors, the resultant of both the vectors is OC, and it is starting from the starting point of the first vector and it is end from the end point of the second vector. Then what is the value of resultant of this vector? Vector OC is equal to vector OA plus vector AC. But AC vector is equal to vector Q and OA vector is equal to vector P. Similarly, OC vector is equal to vector R. This is the actual result. So what is the value of resultant? So vector R is equal to OA, vector P plus AC, vector Q. So this is the value of resultant of this vector, and resultant of that vector is vector P plus vector Q. Easy. It's damn easy. What we have done, OA vector is having magnitude of vector P, OB is vector having magnitude of vector Q. After that, to complete the parallelogram OACB in such a way that OA and BC are the two adjacent sides which is having same direction magnitude, and AC and OB is also having same magnitude and direction. Then resultant, we have to find the resultant. Actually, it is a diagonal of that parallelogram. So by using triangle law of vector addition, we are using the right angle triangle OAC, and after that, by simply addition of the vectors, OC is equal to OA plus AC. This is the first vector, this is the second vector, and our resultant is always start from the starting point of the first vector to the end point of the second vector. So we get the resultant value R is equal to P vector P plus vector Q. It is actually proof, and we have to prove that. So it is hence proof. हे प्रूफ करायचं होतं याला आपण. इझी होतं, खूप इझी होतं. ऍक्च्युअली टास्क आता पुढे. टास्क काय? तुम्ही तर हा रिझल्टंट फाइंड केला, पण याची मॅग्निट्यूड किती असेल? कारण की या दोघांमध्ये अँगल आहे. अँगल किती आहे? थीटा आहे. मग आता आपल्याला याच्यावर काय फाइंड करायची आहे? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. हा काय आला? रिझल्टंट वेक्टर आला. आपल्याला काय फाइंड करायची? याची मॅग्निट्यूड फाइंड करायची. करूया सुरुवात. सो नेक्स्ट पॉइंट हे तुम्ही पॉज करून कंप्लीट करू शकता. सो नेक्स्ट पॉइंट इज म्हणजे यामध्येच तो पॉइंट आहे, आणि तो आहे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर. चला आता व्यवस्थित लक्ष द्या, याच्यावर काही प्रॉब्लेम्स पण घेणार आहे. एकदा मी तुम्हाला थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअरिफाय करून देतो, त्यानंतर मी प्रॉब्लेम्स मध्ये जातो. सो नेक्स्ट इज ज्यामध्ये मॅथमॅटिकल एक्सप्रेशन मध्ये रिझल्टंट झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो पॉइंट कंटिन्यू होणार आहे तो म्हणजे त्याला मी केस फर्स्ट म्हणतो. केस फर्स्ट. अँड व्हॉट इज दॅट केस फर्स्ट? What is the magnitude of, or to find magnitude of a resultant vector, magnitude of a resultant vector. So this is the crucial one. I said that is the crucial one.
काय फाइंड करायचे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर हाऊ टू राइट द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर दिस इज द प्रोसेस टू राइट डाउन द मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट दिस इज द मॅग्निट्यूड वी हॅव टू फाइंड द मॅग्निट्यूड मग आता जसं की कोणी म्हणणार सर जसं आपण रिझल्टंट आर फाइंड केला आहे रिझल्टंट आर किती आहे t प्लस वेक्टर q मग याची मॅग्निट्यूड फाइंड करायची नाही इझी ना सर तुम्ही सांगितलं काय वेक्टर r इज इक्वल टू या रूट मध्ये किती असेल p स्क्वेअर प्लस वेक्टर q स्क्वेअर संपलं आपण याच्यावर बरेच सारे प्रॉब्लेम सॉल्व केले सर आन्सर आलं काय प्रोसेस पुढे फाइंड करण्याची काही गरज नाही रिझल्टंट r इज इक्वल टू रूट ऑफ p स्क्वेअर प्लस रूट ऑफ q स्क्वेअर संपला आन्सर तसं नाहीये का तसं नाहीये या कंडिशन मध्ये आपण काय घेत होतो तर दोन वेक्टर जे स्टार्टिंग होते ते स्टार्टिंग डिफरंट पॉइंट पासून कायम स्वरूपी लक्षात दोन वेक्टर पुढे स्टार्ट होत आहे या कंडिशन मध्ये डिफरंट पॉइंट पासून त्या ठिकाणी ही रिझल्टंटची प्रोसेस 101% बरोबर पण महत्त्वाचा पॉइंट आहे पण आपली ही केस तशी नाही म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं डे फर्स्ट मधील एक्सरसाइज फर्स्ट मधील काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते काही प्रॉब्लेम्स मी त्यासाठी मागे ठेवले होते का मागे ठेवले होते कारण की त्या दोन्ही वेक्टरचा जो स्टार्टिंग पॉइंट होता तो स्टार्टिंग पॉइंट सेम नाही इथे तेच झाले त्या दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट एकच आहे म्हणजे काही प्रॉब्लेम्स मध्ये दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट एक आहे काही प्रॉब्लेम मध्ये दोन्ही वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट एक नाही त्या ठिकाणी हा दिस फॉर्म्युला इज ओके त्या फॉर्म्युलाने आन्सर आपण इझिली फाइंड करू शकतो क्लियर होतं सर्वांना I think you getting the idea where this formula we are using and where another formula we are using. Clear झालं? हो. हा फॉर्म्युला कुठे वापरणार? तर हा फॉर्म्युला वापरणार कोणता? रिझल्टंट r ax स्क्वेअर प्लस ay स्क्वेअर असं समथिंग घेतला होता. हा कुठे वापरणार? ज्या वेळेस दोन वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट सेम नसेल त्यावेळेसच. नोट डाउन मध्ये लिहून घ्या. These formula are using whenever two vectors are not starting the same point. क्लिअरिफाय झालं ओके चला मग आता करूया सुरुवात सो ऍक्च्युअल टास्क आता आपल्याला फाइंड करायची हा रिझल्टंट वेक्टर करूया सुरुवात चला आता मी काय करतो बघा हा रिझल्टंट मला फाइंड करायचा आहे मग मी ड्रॉ एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो म्हणजे म्हणतो ड्रॉ परपेंडिक्युलर फ्रॉम C point C from point C to OA to extend S म्हणजे OA आपण काय केला S पर्यंत असा एक्सटेंड केला आणि S पर्यंत एक्सटेंड केल्यानंतर हा वेक्टर Q आहे पॉइंट C पासून एक परपेंडिक्युलर आपण टाकला हा पॉइंट C पासून टाकलेला परपेंडिक्युलर म्हणजे याच्यावर टाकला OA आणि OA आपण एक्सटेंड केला कुठपर्यंत S पर्यंत आणि इथे बघा किती अँगल तयार झाला आहे 90 डिग्री ओके ठीक मग आता जर आपण व्यवस्थित जर ऑब्झर्वेशन जर केलं तर ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला एक अशी कंडिशन दिसते याला क्लू इथं देतो ऑब्झर्वेशन केल्यानंतर मला असं दिसतं का हा एक ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल फॉर्म झाला जसा आपला हा ऍक्च्युअल हा ऍब्सेंट असताना जो राईट अँगल ट्रायंगल तयार झाला तसा इथं एक आपला राईट अँगल ट्रायंगल तयार झाला ज्याच्यामध्ये जो अँगल होता अँगल BOA हा सेम अँगल आलेला आहे अँगल CAS म्हणजे अँगल इथे लिहून देतो अँगल BOA इज इक्वल टू किती होता थीटा सिमिलर टू काय केलं सिंपल एक परपेंडिक्युलर टाकून लाईन एक्सटेंड केली त्यामुळे इथं तयार झालेला अँगल आणि इथं तयार झालेला अँगल काय असणार सेम असणार आहे का बरं तर OB इज इक्वल टू काय आहे AC आहे त्यामुळे इथला अँगल तयार झाला आणि इथला अँगल तयार झाला तर सेमच असणार क्लियर झालं सो अँगल BOA इज इक्वल टू त्याला थीटा सिमिलर टू अँगल COA इज आल्सो इक्वल टू किती असेल थीटा असेल म्हणजे हा सुद्धा अँगल किती होणार आहे थीटा होणार हा एक राइट एंगल तयार झाला सो दिस राइट एंगल ट्रायंगल सो राइट एंगल ट्रायंगल किती आहे तो राइट एंगल ट्रायंगल आहे ASC हा राइट एंगल ट्रायंगल ASC मग ह्या ASC मध्ये जो cos थीटा असेल तो cos थीटा चा ट्रिग्नोमेट्री फाइंड करून घेऊ सिंपल cos थीटा sin थीटा फाइंड करू tan थीटा आपण सध्या लागणार नाही त्यामुळे दोनच पॅरामीटर आपण फाइंड करू cos थीटा आणि sin cos थीटा काय असतो cos थीटा असतो adjacent divided by hypotenuse
हे घेतलंय म्हणून म्हणलं ना तुम्हाला फंडामेंटलचे जे काही कोर्सेस आहेत ते फंडामेंटलचे कोर्सेस आपल्याला इथे लागणार इझी आहे. सो cos theta is equal to adjacent divided by hypotenuse. हा 90 डिग्री इन फ्रंट ऑफ 90 डिग्री इट इज ऍक्च्युअली हायपोटेन्यूज. हा अँगल आहे याचा हा काय असेल AS ऍडजसंट हा काय असेल याच्याला अपोजिट. मग ऍडजसंट किती आहे तो ऍडजसंट आहे AS हायपोटेन्यूज किती आहे AC. ज्याला आपण असं लिहू शकतो AS is equal to AC multiplied by cos theta. What is the value of AC? What is the value of AC is Q. Then AS is equal to vector Q vector AS. Okay, so vector Q multiplied by किती असेल cos theta. I am called as this is equation 1. Easy होता एकदम easy. लॉलीपॉप cos theta is equal to adjacent divided by hypotenuse AS divided by AC. We get AS is equal to AC cos theta. AS equal what is the value of AC? So we get the value of AC is vector Q. So we get AS is equal to Q cos theta. Got as the equation first. Simply okay. Now next we are using cos theta. Now here we are using sin theta. Another trigonometry. Sin theta is opposite divided by hypotenuse. What is the value of opposite? So in front of opposite. So it is a SC divided by hypotenuse AC. So we get the value of AC is equal to, we get the value of SC is equal to AC multiplied by sin theta. What is the value of AC? Here is the value of AC. What is the value of AC? Get the value of AC is vector Q multiplied by sin theta. We got as this is equation 6. So you are getting the two values. AS is equal to Q cos theta and AC is equal to Q sin theta. Simple होतं खूप easy. क्लियर झालं? दोन व्हॅल्यू घेतल्या. आता आपण काय करूया पायथागोरस थेरम. पायथागोरस प्रूफ वापरताना पायथागोरस आपण वापरताना कंप्लीट ट्रायंगल तयार झाला कुठला OSC. OSC मध्ये आपल्याला ऍक्च्युअली ची मॅग्निट्यूड फाइंड करायची. आता आपण काय फाइंड करून घेतलं या अँगल नुसार त्याच्याकडे व्हॅल्यूज फाइंड करून घेतल्या. म्हणजे ही ऍडजसंट किती ही अपोजिट. आता आपण काय करूया बाय युजिंग पायथागोरस थेरम for right angle triangle OS and C. माझा ट्रायंगल OSC मध्ये आपण पायथागोरस वापरले बघा OS आणि C. मग OSC मध्ये पायथागोरस वापरले हा 90 डिग्री आला. हा इन फ्रंट ऑफ 90 डिग्री म्हणजे काय असतो. सो इन फ्रंट ऑफ 90 डिग्री इट इज ऍक्च्युअली हायपोटेन्यूज. त्यानंतर हा काय असेल त्याच्याला ऍडजसंट. हा काय असेल त्याच्याला अपोजिट. म्हणजे काय होणार तो व्हेरी गुड. किती असेल इथं लिहितो मी. तो येणार आहे या ठिकाणी जो बघा कुठला ट्रायंगल यूज केला. सो वी आर युजिंग ट्रायंगल OSC. चला सांगा किती असेल OC स्क्वेअर इज इक्वल टू OS स्क्वेअर प्लस किती असणार आहे SC स्क्वेअर. But what is the value of OS? What is the value of OS? Is OA plus AS. OA plus AS. OS ची व्हॅल्यू किती आहे OA plus AS. देऊ इथे सबस्टिट्यूट करून किती आलं OC स्क्वेअर. What is the value of OS? OA plus AS bracket square plus ESC square. आणि याला अजून सिम्प्लिफाय केलं तर हे काय आलं a plus b bracket square. What is the value of a plus b bracket square? It is a square plus 2ab plus b square. So this formula we are using OA plus AS conditions. So what we get OC square is equal to what is a square OA square plus 2OA AS plus AS square plus BSC. Called as this is equation number 3. क्लियर झालं म्हणा एकदम इझी. इथे a plus b चा फॉर्म्युला यूज केला काय आलं
OC square is equal to OA square plus 2OA AS plus AS square plus BSC square. आय थिंक हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. त्याला कंप्लीट करून घ्या फास्टमध्ये. ठीक आहे, आता तुम्हाला दिसत असेल, आता तुम्ही व्यवस्थित याचं कम्प्लिशन करून घ्या व्यवस्थित एकदम सिंपल. मी परत एकदा एक्सप्लेन करतो. हे बघा काय केलं आपण, एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला. कशासाठी? मला मॅग्निट्यूड फाइंड करायची आहे म्हणून मी सिंपल मॅथमॅटिक्सचे रूल्स वापरत चाललो. एक परपेंडिक्युलर टाकला. परपेंडिक्युलर असा टाकला की जो OA होता मी तो S पर्यंत एक्सटेंड केला आणि परपेंडिक्युलर टाकला. परपेंडिक्युलर टाकल्यावर मला काय सांगितलं, तर जो अँगल होता BOA हा अँगल जर थीटा होता तर सिमिलरली CAS हा सुद्धा अँगल किती होणार आहे, थीटाच होणार आहे. म्हणून आपण ट्रायंगल यूज केला. पहिला ट्रायंगल कोणता होता? सो वी आर यूजिंग राईट अँगल ट्रायंगल ASC हा ट्रायंगल यूज केला. याच्यावर cos थीटा आणि sin थीटाच्या व्हॅल्यू आपण फाइंड करून घेतला. तर इक्वेशन 1 आणि 2 म्हणतो. त्याच्यानंतर आपण पायथागोरस थेरम वापरला. पायथागोरस थेरम वापरून आपण ट्रायंगल OSC हा ट्रायंगल कंप्लीट OSC या OSC मध्ये हा काय होता, त्याचा हायपोटेन्यूस होता म्हणजे OC स्क्वेअर प्लस इज इक्वल टू काय आलं OS स्क्वेअर प्लस SC स्क्वेअर. मग OS इज इक्वल टू OS ची व्हॅल्यू होती OS हा कंप्लीट OS हा होता OA प्लस AS एवढा. तो व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली प्लस काय आला SC स्क्वेअर आला. आणि इथे जो फॉर्म्युला तो यूज केला तो कुठला? A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर तो होता A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. हे व्हॅल्यू याच्यामध्ये सबस्टिट्यूट केला. आपले इक्वेशन आलं OC स्क्वेअर इज इक्वल टू OA स्क्वेअर प्लस 2OA इंटू AS प्लस AS स्क्वेअर प्लस BSC स्क्वेअर. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 3. तुम्ही म्हणजे OC म्हणजे हा रिझल्ट आला. रिझल्ट आला म्हणजे सगळी व्हॅल्यू आपली भेटली का? जवळ आपण आलो. ठीक आहे, ओके. आता हे झालं असं मी कन्सिडर करतो. आता पुढे जाऊ. ठीक आहे, आपण इथे इक्वेशन नंबर 3 घेतो. सगळ्यात अगोदर मी जे इक्वेशन माझ्याकडे आलेले आहे ते इक्वेशन मी जरा साईडला मल्टिप्लाय करून घेतो. इक्वेशन आहे वेक्टर AS इज इक्वल टू वेक्टर Q cos थीटा. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. Similarly, equation 2 आलेला आहे SC vector is equal to vector Q multiply by sin theta. This is equation 2. And similarly, we get the equation 3. And what is the value of equation 3? Is OC square is equal to OA square plus 2OA into AS plus AS square plus SC square. This is the actual equation number 3. So that are the values. Now next. आता पुढे काय करणार? विचार करूया काय करताय. कुठले मॅथमॅटिकल डेरिव्हेशन आपल्याला पाठ करायची गरज नाही. कुठले डेरिव्हेशन्स आपल्याला रिमेंबर ठेवण्याची गरज नाही. बाय हार्ट अजिबात करायचं नाही. मी काय सांगत असतो माझ्या विद्यार्थ्यांना, कुठली गोष्ट पाठ करू नका, समजून घ्या, कशी आली त्यानुसार सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. मग आता जर आपण इक्वेशन 3 वरती विचार करू. इक्वेशन 1 आणि 2 चा जर विचार केला तर AS आहे काय कुठं आहे? चला म्हणजे AS ची व्हॅल्यू भेटली इन टर्म्स ऑफ मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. ओके, पुढे SC आहे का पुढं? ओके, इथं SC पण आहे आणि SC ची व्हॅल्यू पण भेटली. पण याच्यामध्ये एक टर्म नाही कुठली, तर OA जर बघितलं तर OA आहे वेक्टर P. AS पण माहिती आहे, पण जर इथं मी व्यवस्थित आलो दिस AS स्क्वेअर प्लस SC स्क्वेअर हा जर व्यवस्थित बघितला तर हा किती असेल रे? हा AS आणि हा काय असेल SC. ऍक्च्युअली मला SC माहिती आहे. माहिती आहे मला SC. हा तू म्हणजे ऍक्च्युअल माहिती आहे. बट वेट ऍक्च्युअली this formation is equal to this is also right angle triangle. When we are using that right angle triangle in Pythagoras, so we get the value of AS square plus SC square in one term. मला काय सांगायचं आहे किंवा मी एकदम साधे सोपे भाषेत सांगतो. मला ऍक्च्युअली AS स्क्वेअर प्लस SC स्क्वेअर जर मी आलो AS आणि हा SC ऍक्च्युअली या ट्रायंगलच्या दोन साइड झाल्या. कोणत्या ट्रायंगलच्या? AS आणि C या ट्रायंगलच्या काय झाल्या? दोन साइड झाल्या. मग याच्या मी तिसऱ्या साइड याला रिप्लेस करू शकतो का? आरामशीर करू शकतो. कसं? सो म्हणणार येईल आपण बाय युजिंग पायथागोरस थेरम.
फॉर ट्रायंगल, कुठला ट्रायंगल ASC साठी. मग ASC साठी आपण पाहिलं होतं सोपं आहे. मग ASC म्हणजे हा किती आहे 90 डिग्री. इन फ्रंट ऑफ 90 डिग्री ऍक्च्युअली इट इज अ हायपोटेन्यूस. Belongs component is adjacent and opposite is in front is actually opposite. What we have done next. So AC square is equal to, मग काय होतं AC square is equal to किती असेल? व्हेरी गुड, AS square plus SC square. This is equation 4. ओके, आता इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 जर कंपेअर केलं तर इक्वेशन 3 मधील लास्ट टर्म आणि इक्वेशन 4 मधील जे आलेले इक्वेशन आहे AS plus SC square ला मी AC square ने डेफिनेटली रिप्लेस करू शकतो. फक्त विचार करावा लागतो, विचार केला तर आपल्याला समजतं. ठीक आहे, मी काय म्हणणार, सबस्टिट्यूट इन इक्वेशन किंवा असं म्हणू सबस्टिट्यूट इक्वेशन 4 इन इक्वेशन 3. ओके, देऊया सबस्टिट्यूट करून. काय म्हणतो OC square plus OC square is equal to OA square plus 2OA into AS plus दिया है AC square. बस झालं. मग आता काय करायचं, सगळ्या रिप्लेस करत चालायचं. What is the value of OC? What is the value of OC? इधर लिहून देतो. What is the value of OC is equal to now vector R we call as a vector R is all in the vector terms. Is all in the vector terms. जर मी लिहायचं राहिलं असेल तरी तुम्ही याला नोट डाउन करून घ्यायचा. Is all in the vector form. आणि आपण ऍक्च्युअली वेक्टर फॉर्म मध्ये लिहितो. स्केलर फॉर्मचा काही नाही, स्केलर फॉर्मचा सिंपल आहे. सिंपल ऍडिशन 2 + 3 = 5, राइट? 2 + 3 = 5, राइट ना? या सिंपल ऍडिशन म्हणजे स्केलर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी तशी नाही. का वेक्टर क्वांटिटी तशी नाही? बिकॉज इट इज हॅविंग द डायरेक्शन. If it is magnitude, it is easy, but it is having the dimension. Okay? OC vector is equal to किती आला? OA. What is the value of vector OA? Is equal to vector P. After that, what is the value of AS? By equation 1. What is the value of AS? Q cos theta. घेतलं ना? आता कोण राहिलं AC राहायचा. AC what is the value of AC? Vector AC vector Q. ठीक है, okay, this is equation 5. Then substitute all these values in equation 5, so we get a resultant R square is equal to, what is the value of OA? Vector P square plus 2 OA vector P AS value किती आहे? Q cos theta plus what is the value of AC? Is a vector 2. Now we simply written as resultant R square is equal to vector P square. This is actually you get the magnitude of the resultant vector. Vector P square plus vector Q square plus 2 vector P vector Q cos theta. Okay, written in the square form, vector R is equal to square root of vector P square plus vector Q square plus 2PQ multiplied by cos theta. This is the resultant magnitude of resultant vector. This is the very important formula. Very important. This is the magnitude of resultant vector. This is the magnitude of resultant vector. Magnitude of resultant vector. ये अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, अतिशय महत्त्वाचा. कारण की ज्या वेळेस आपण फिजिक्सचे ओव्हरऑल जे आपण 24-25 चॅप्टर शिकणार आहोत त्या सर्व चॅप्टर मध्ये तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 प्रॉब्लेम असे असतील जे या फॉर्म्युल्यावर बनवणार.
3 ते 4 प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगतोय. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला एकदम सोपा आहे. वेक्टर r इज इक्वल टू रूट ऑफ e स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. समजा सोपं होतं, एकदम इझी. क्लिअर झालं सर्वांना? आता काय फाइंड केली आपण? मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर फाइंड केली आणि ती मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर हे तुम्ही रिटर्न करून लिहू शकता. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट वेक्टर? व्हेरी गुड. म्हणत चला माझ्या पाठीमागं p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर प्लस 2pq cos थीटा. अतिशय महत्त्वाचा फॉर्म्युला. जर तुमचे कोणी सिनियर्स असतील ना तर सिनियर्स असो तर विचारू शकता की जो रिझल्टंटचा फॉर्म्युला आहे तो किती महत्त्वाचा आहे. ओके, ठीक. चलो, आता हे झालं जो फाइंड केला तो ऍक्च्युअली मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला. आता पुढे जातो आपण त्याच्यामध्ये रिझल्टंट फाइंड करू. म्हणजे मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट तर घेतच आपण आता डायरेक्शन. ओके, सो नेक्स्ट पॉइंट इज म्हणजे यामध्ये केस सेकंड आहे. दिस इज आल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. केस सेकंड, डायरेक्शन ऑफ अ रिझल्टंट वेक्टर. डायरेक्शन ऑफ अ रिझल्टंट वेक्टर. फील येतोय? सब्जेक्टचा फील येतोय ना? यायला पाहिजे सब्जेक्टचा फील. आता बघा रे, हा रिझल्टंट तुम्ही फाइंड करा, इझी होतं. म्हणजे मॅग्निट्यूड किती सिम्पल मॅग्निट्यूड वेक्टर r is equal to root of p square plus q square plus 2pq cos theta. याच्यामध्ये p square plus q square आपण इकडे घेतलं. दोन वेक्टरची जे डायरेक्शन जर असेल, दोन वेक्टरचं जर जनरल ॲडिशन जी आहे ती ॲडिशन दोन्ही वेक्टरचं स्टार्टिंग पॉईंट सेम असेल तर ही कधी घेणार? दोन वेक्टरचं स्टार्टिंग पॉईंट सेम असेल तर. ओके, आता इथे जर बघितलं ना, हे दिसतंय ना वरती सर्वांना? मी 2 मिनिटं चेक करतो. ओके, दिसतंय. ठीक. आता आपल्याला पुढे काय फाइंड करायचं आहे? डायरेक्शन रिझल्टंट वेक्टरची फाइंड करायची. डायरेक्शन ऍक्च्युअली काय असतं बघा. हा जो रिझल्टंट असेल ना, हा रिझल्टंट जर इकडे म्हणतो मी x ऍक्सिस वरती असणार आहे y ऍक्सिस. मग तुम्हाला विचारलं की तुम्ही हा रिझल्टंट प्रोजेक्ट करा. प्रोजेक्ट म्हणजे प्रोजेक्शन म्हणजे काय? फेकणे. एक दगड असेल प्रोजेक्ट करतो, दगड असा फेकतो म्हणजे ऍक्च्युअली दगड काय त्याला प्रोजेक्ट करतो. मग हा रिझल्टंट आपण प्रोजेक्ट करतोय आणि हा रिझल्टंट प्रोजेक्ट करत असताना अशी कंडिशन आहे का रिझल्टंट along the x axis तुम्ही प्रोजेक्ट केलाय अल्फा एवढा अँगल. समजून घ्या. हा अँगल काय सांगतो? ऍक्च्युअली इट इज अ डायरेक्शन. म्हणजे हा रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनला चालला? कुठल्या डायरेक्शनला चालला आहे? x ऍक्सिसला. किती अँगलनी चालला? अल्फा एवढा अँगल. समजा कोणाला वाटलं नाही सर मला अल्फा नाही घ्यायचं. ओके, व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. डोंट टेक अल्फा. दे गॉड मला तो प्रोजेक्ट करायचा आहे वरती वर्टिकली. मग वर्टिकली किती अँगलनी प्रोजेक्ट केला? तर तो अँगल असेल थीटा. सोपं आहे ना? तुम्ही अँगल कुठे देताय? अँगल म्हणजे तुम्ही ऑब्जेक्ट फेकत असताना त्याला हॉरिझॉन्टल अँगल देताय किंवा ऑब्जेक्ट फेकत असताना त्याला व्हर्टिकल अँगल देताय. तर तुम्ही इथे काय केलं? ऑब्जेक्ट फेकत असताना आपण घेऊया ज्या पद्धतीने आपण अलोंग एक्स ऍक्सिस ची प्रोसेस असते त्याच पद्धतीची वाय ऍक्सिस सुद्धा असणार आहे. सो अँगल प्रोजेक्ट करताना आपण जो अँगल प्रोजेक्ट केला म्हणजे रिझल्टंट प्रोजेक्ट केला त्याला जो अँगल दिला आहे तो अँगल आहे अल्फा. ओके, मग आपल्याला काय फाइंड करायचं आहे? डायरेक्शन. डायरेक्शन म्हणजे काय? हा अँगल, या अँगलची व्हॅल्यू आता आपल्याला फाइंड करायची. क्लियर झालं सर्वांना? सो वी हॅव टू फाइंड ऍक्च्युअली व्हॉट इज द अँगल ऑफ दॅट अल्फा. अल्फा विच गिव्स यू, अल्फा तुम्हाला काय सांगतोय? द अल्फा इज टोल्ड यू ऍक्च्युअली दिस रिझल्टंट इज मेकिंग एन अँगल. इट इज 30 डिग्री, 20 डिग्री, 10 डिग्री along the x axis, or we call as it is a 60 degree along the x axis, or it is called as a 90 degree along the x axis. म्हणू शकतो. ठीक आहे, चला आता करूया सुरुवात. आता आपल्याला काय फाइंड करायचा? अल्फा फाइंड करायचा. मग हा अल्फा फाइंड करायचा असेल तर थोडासा विचार जर केला तर अल्फा फाइंड करायचा म्हणजे हा कोणत्या ट्रायंगल मध्ये आला? तो ट्रायंगल आलेला आहे राईट अँगल ट्रायंगल OSC. सो अगेन वी आर युजिंग OSC. या OSC मध्ये आपल्याला काय फाइंड करायचा? ट्रायंगल अल्फा फाइंड करायचा. म्हणजे sin अल्फा घेऊन चालेल का? नाही. cos अल्फा घेऊन चालेल का? नाही. sin अल्फा cos अल्फा जरी आपण फाइंड केला ऍक्च्युअली आपल्याला अँगल फाइंड करायचा आहे. याच्या साइड्स आपल्याला माहित पाहिजे म्हणून आपण घेणार आहे tan अल्फा. सो वी आर युजिंग tan अल्फा इज इक्वल व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ tan अल्फा? अल्फा किती असतो? ऍडजसंट सॉरी अपोजिट डिवाइडेड बाय ऍडजसंट. हे tan अल्फा ची व्हॅल्यू अपोजिट डिवाइडेड बाय ऍडजसंट. अपोजिट किती आहे? अपोजिट आहे SC बरोबर. ऍडजसंट किती आहे? ऍडजसंट आहे OS. SC डिवाइडेड बाय OS. अगेन
What is the value of OS? OS जर व्यवस्थित बघा OS किती असेल OA plus AS OA plus किती असणार आहे AS दिसत असेल सर्वांना ओके देव व्हॅल्यू टाकून तो वेक्टर USC divided by what is the value of OS वेक्टर OA plus किती असणार आहे AS मग आता काय करायचं सबस्टिट्यूशन करू एस काय होता चला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 पहा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये sin थीटा काय होता SC अपॉन किती होता रे SC अपॉन AC म्हणजे SC AC मल्टीप्लाय बाय sin थीटा म्हणजे SC होता AC ची व्हॅल्यू होती Q sin थीटा SC ची व्हॅल्यू AS की वैल्यू किती होती AS तो होता cos theta is equal to AS divided by AC so AS is equal to आलेला आहे AC मल्टीप्लाय बाय cos theta आता लक्षात कसं तुमच्या तुम्ही काय जे sin अल्फा आणि tan अल्फा ने घेतलं लाइक ऑलरेडी माझा टर्म्स इन sin आणि cos theta ओके सो व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ AS is equal to AC होगा तो Q मल्टीप्लाय बाय cos theta मग आता काय करणार ऍक्च्युअल इक्वेशन कोणचं आहे tan अल्फाचं tan अल्फा मध्ये इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 होते हे होते आपण त्याला इक्वेशन 1 म्हणतो त्याला इक्वेशन 2 मग आता सबस्टिट्यूशन करून देऊ ना सिंपल आहे सो tan अल्फा इज इक्वल टू एवढा काय विचार करायचा tan अल्फा इज इक्वल टू SC किती आहे Q sin थीटा डिवाइडेड व्हाट इज द व्हॅल्यू ऑफ OA वेक्टर P what is the value of AS vector Q cos so we get the equation tan alpha is equal to Q sin theta divided by P plus Q cos theta or we call as alpha is equal to tan inverse of Q sin theta divided by vector P plus vector Q cos theta प्रोजेक्टाइल मोशन मध्ये अतिशय महत्त्वाचे इक्वेशन्स आपल्याला लागले प्रोजेक्टाइल मोशन मध्ये कायनेमॅटिक जे असते ना तर कायनेमॅटिक्स मध्ये इक्वेशन आपल्याला लागते इझी सिंपल आहे अल्फा पर tan ला इकडे येतो 1 upon tan मध्ये जनरल tan इन्व्हर्स आपण लिहितो आणि tan इन्व्हर्स इज इक्वल टू आला q sin थीटा डिवाइडेड बाय p प्लस q cos थीटा हा ऍक्च्युअल थीटा काय तर हा थीटा सांगतोय दोन वेक्टर जे सेम पॉइंट पासून स्टार्ट होतील त्यांच्या मधला अँगल आणि हा अल्फा काय सांगतोय तर हा अल्फा सांगतोय तुम्ही रिझल्टंट कुठल्या डायरेक्शनला प्रोजेक्ट केलाय आणि तो अँगल ऑफ प्रोजेक्शन किती अल्फा काय सांगतो अँगल ऑफ प्रोजेक्शन हियर इज अल्फा विच आर इंडिकेट द अँगल ऑफ प्रोजेक्शन क्लियर झालं सर्वांना सो इथं म्हणतो मी दिस इज द इक्वेशन ऑफ डायरेक्शन ऑफ a resultant vector फील येतोय फील यायला पाहिजे सो दिस इज द एंड ऑफ काय लॉ ऑफ पॅरलोग्राम वेक्टर्स या आता लॉ ऑफ पॅरलोग्राम वेक्टर आपल्याकडे संपलेला आहे याचे मी काही प्रॉब्लेम्स आता सॉल्व्ह करून देतो तुम्हाला आणि ते प्रॉब्लेम त्याच्यानंतर काही होमवर्क असेल तो होमवर्क आपण कंप्लीट करून घ्यायचा ठीक आहे चला आता हे झालं असेल 2 मिनिटात पॉज करून तुम्ही याला कंप्लीट करू शकता ओके चला आता मी प्रॉब्लेम्स कडे जातो प्रॉब्लेम्स घेऊया ओके चलो फर्स्ट प्रॉब्लेम मी इथं प्रॉब्लेम पण लिहून देतो टेन्शन नाही फक्त वेळच्या वेळी अभ्यास करत चला मागचे सगळे लेक्चर कव्हर करा आता जे प्रॉब्लेम्स होते डे 1 मध्ये जे तुम्हाला डे 1 साठी जी डीपीपी दिलेली होती त्या डीपीपी मध्ये आता सगळेचे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला सुटतील जे प्रॉब्लेम्स मी ऑप्शनला ठेवलेले होते ते मी तुम्हाला डे 1 च्या लेक्चर मध्ये सांगितलं आहे म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत ते प्रॉब्लेम आता तुम्ही सर्वांनी सॉल्व्ह करून त्याचे फोटोज मला सेंड करायचे आहेत ओके जे उरलेले प्रॉब्लेम आता ते सॉल्व्ह करा त्याचे फोटोज मला पाठवा चलो प्रॉब्लेम्स घेऊ two forces F1 and F2 each of magnitude 5 Newton are
5 Newton are inclined to each other, inclined to each other 60 degree, inclined to each other 60 degree. Find the magnitude of magnitude and direction, magnitude and direction of their resultant force. एकदम इझी प्रॉब्लेम, एकदम लॉलीपॉप. दोन फोर्सेस दिले, दोन्ही फोर्स मधला अँगल किती आहे 60 डिग्री. दोघांची जी मॅग्निट्यूड आहे, प्रत्येकाची मॅग्निट्यूड किती आहे म्हणजे दोघांची F1 ची मॅग्निट्यूड आहे 5 न्यूटन, F2 ची मॅग्निट्यूड आहे 5 न्यूटन. मग कसं असेल ते बघा यामध्ये. हा एक वेक्टर आहे, हा F1 असेल किती न्यूटनना 5 न्यूटनना. हा दुसरा असेल, हा F2 असेल, हा किती न्यूटनना 5 न्यूटनना. दोघांमध्ये अँगल किती आहे थीटा इज 60 डिग्री. मग विचारलं काय, डायरेक्शन विचारली, ओके, मॅग्निट्यूड विचारली कोणाची, रिझल्टंट फोर्स. मग संपलं ना रे. म्हणजे रिझल्टंट कुठं असतो, स्टार्टिंग पॉईंट काय सेम, रिझल्टंट कुठं असतो पॅरलल मध्ये. मग याचा रिझल्टंट कसा फाइंड करतो, रिझल्टंट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फर्स्ट वी फाइंड. व्हॉट इज द फर्स्ट वी फाइंड मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फोर्स. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ दैट मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फोर्स. Very simple, p square plus say p square plus 2p q square 2pq cos theta. So we have to replace, where is p, here is f1, where is q, here is f2. म्हणजे जिथं p असेल तिथं वापरायचा f1, जिथं q असेल तिथं वापरायचा f2. समजा. So magnitude of r is equal to, here is f1 square plus f2 square plus 2f1 f2 cos theta. What is the angle of theta? 60 degree. Substitute the value of f1 and f2. What is the value of f1? 5 square. What is the value of f2? 5 square. 2 multiplied by 5 multiplied by 5 multiplied by cos 60. आणि हे तुम्हाला सॉल्व करता, आणि हे तुम्ही सॉल्व करायचं, मला सांगायचं याचा आन्सर किती. याचा एक फोटोग्राफ सॉल्व करून पाठवा सर, याचा आन्सर एवढा आलेला आहे. ओके, याचा आन्सर सांगून देतो. जो रिझल्ट आलेला पाहिजे तो रिझल्ट आलेला पाहिजे 8.662 न्यूटन. फोर्स आहे ना, फोर्स युनिट काय आहे न्यूटन, किती होऊन जातो 8.662 न्यूटन. इझी होतं. काय फाइंड केलं बरं, काय फाइंड केलं, मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फोर्स. आता काय फाइंड करायचं, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. ओके, चला आता नेक्स्ट फाइंड करू, डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स साठी आपण फॉर्म्युला घेतला आहे अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ, काय होता tan इनवर्स ऑफ किती होता p sin थीटा का q sin थीटा अपॉन p प्लस q sin थीटा. असं बघू ना, असं होता q sin थीटा डिवाइडेड बाय p प्लस q cos थीटा या फॉर्म्युलाचा फॉर्म्युला. राइट, व्हॅल्यू टाकून दिलं ना. So alpha is equal to tan inverse of q. What is the value of q? q म्हणजे कोणता, f2. इथं असेल f2 sin theta. थीटा ची व्हॅल्यू असणार आहे 60 डिग्री डिवाइडेड बाय f1 प्लस f2 मल्टिप्लाय बाय cos 60. आणि याला तुम्ही सॉल्व करणार, याला सॉल्व करायचं म्हणजे अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ f2 म्हणजे 5 multiplied by sin 60 divided by 5 plus 5 multiplied by cos 60. आणि हे तुम्ही सॉल्व करून मला सांगू शकता. जनरल हा जो अँगल येऊन जातो, हा अँगल असतो अल्फा इज इक्वल टू, तो अँगल तुमचा आलेला पाहिजे 30 डिग्री. हा 30 डिग्री येतो, चेक करा. या आन्सर तुमच्याला 8.662 न्यूटन मध्ये येतं का चेक करा. हे खूप इझी होतं, इझीच होतं. f1 f2 माहित होते, अँगल माहित होता, फक्त मॅग्निट्यूड ऑफ रिझल्टंट फोर्स माहित करायचा. आणि हिअर इज डायरेक्शन ऑफ रिझल्टंट फोर्स. चला घ्या कंप्लीट करून.
ओके झाला असेल. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. आता मी तुम्हाला इथं होमवर्क देतो. F1 आणि F2 आहे 10 न्यूटन आणि अँगल आहे 30 डिग्री. F1 F2 किती आहे 10 न्यूटन, अँगल किती आहे 30 डिग्री. हा प्रॉब्लेम तुम्ही काय करायचा सॉल्व्ह करायचा. हा तुमच्यासाठी होमवर्क होमवर्क. ओके ठीक. चला आता नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊ. इझी आहे, फक्त थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे. ऍक्च्युली फिजिक्स खूप इझी आहे, फक्त त्याला कन्सिस्टन्सी पाहिजे. तुमचा रेग्युलर होमवर्क आला पाहिजे, तुमचे हार्डवर्क पाहिजे आणि ऍक्च्युली इट इज फील आला पाहिजे. लेक्चर्स ज्यावेळेस तुम्ही शिकता ना त्यावेळेस फील आला पाहिजे. फील येतो की नाही मला लाईक करून सांगा, तुम्हाला लेक्चरचा फील येतो. चलो नेक्स्ट प्रॉब्लेम. फाइंड युनिट वेक्टर parallel to the resultant of the vectors vector A I cap plus 4 j cap minus 2 k cap and vector B is equal to 3 I cap minus 5 j cap plus k cap. ओके थोडासा विचार करा काय करायचंय. परत एकदा विचार वाचतो. फाइंड युनिट वेक्टर. विचारलं काय युनिट वेक्टर कशाचा पॅरलल टू द रिझल्टंट ऑफ टू वेक्टर. म्हणजे हे दोन वेक्टर जे दिले आहेत ना ते दोन्ही वेक्टर कसे पॅरलल आहेत. हे दोन्ही वेक्टर एकाच पॉइंट पासून स्टार्ट नाही झाले. दोन्ही वेक्टर कसे आहेत पॅरलल आहेत. मग ह्या पॅरललचा रिझल्टंट फाइंड करायचा. म्हणजे हा एक वेक्टर हे दोन्ही वेक्टर कसे पॅरलल. मग हे दोन्ही वेक्टर आपण कसे करतो ऍडिशन. व्हेरी गुड. काय विचारलं ऍडिशन. रिझल्टंट ऑफ ए वेक्टर ए बी या दोघांची काय करायची ऍडिशन. सो r इज इक्वल टू का बरं विचारलं काय आता पॅरलल वेक्टर होते ना. पॅरलल वेक्टर म्हणजे दोन्ही वेक्टर पॅरलल आहेत. दोघांची काय करा ऍडिशन करा. ऍडिशन करा म्हणजे काय i प्लस 4 j minus 2k cap plus 3i minus 5j cap plus k cap. You know the value of I cap. I cap म्हणजे काय माहिती तुम्हाला. It is a unit vector. It represents the whole family of x axis. J cap is represent the whole family of y axis. K cap is represent the member of z axis. Okay? ठीक है. सिंपली करो. So r is equal to इधर 1 है इधर 3 है मतलब 1 plus 3 I cap इधर 4 है 5 है plus j cap म्हणजे किती असणार आहे 4 minus 5 इधर plus minus 2 plus 1 k cap. चला सिंप्लिफाय करो. r is equal to 1 plus 3 4 I cap plus इधर किती असणार आहे 4 minus 5 म्हणजे minus j cap आणि इधर minus k cap. हा जो आला आहे ना हा रिझल्टंट वेक्टर आला आहे. बरं विचारलं काय युनिट वेक्टर. वी हॅव टू फाइंड द युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काय असेल n cap is equal to वेक्टर a divided by magnitude of a. म्हणजे r cap तुम्हाला विचारला r cap is equal to किती असणार आहे वेक्टर r divided by magnitude of r. magnitude of r म्हणजे काय असेल r cap is equal to वेक्टर r किती आहे 4 I cap minus j cap minus k cap divided by root of 4 square plus 1 square plus 1 square. आता हे तुम्ही मला सॉल्व करून इझिली समजणार. 4i minus j minus k divided by इथे किती असणार आहे तो बघायचा 4 square plus 1 square plus 1 square ला सॉल्व करायचा. त्याचा आन्सर मला सांगा. ओके ठीक इझी आहे. आता जे तुम्हाला होमवर्क सांगितलं तर होमवर्क कंप्लीट करा. त्याच्यानंतर याचा पण होमवर्क दिलो दोन युनिट वेक्टर दिले. पॅरलल टू द रिझल्टंट वेक्टर आहे वेक्टर a देऊन टाकतो 3i cap minus 2j cap plus 5k cap आणि वेक्टर b पण देऊन टाकतो. वेक्टर b आहे 4i cap minus 1j cap आणि minus 6k cap. ओके आणि याचा युनिट वेक्टर फाइंड करायचा आहे. युनिट वेक्टर म्हणजे काय युनिट वेक्टर म्हणजे वेक्टर i cap रिझल्टंटचा युनिट वेक्टर म्हणजे काय i cap r cap फाइंड करायचा. जमेल सर्वांना. ओके सो दिस इज द एंड ऑफ टुडे लेक्चर्स.
आता डे 1 मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे. डे 1 मधील प्रॉब्लेम्स हे तुम्हाला सांगितले सॉल्व्ह करायचे. जे सगळे प्रॉब्लेम्स आता जे आपण डे फर्स्ट लेक्चर मध्ये सांगितले होते ते सगळे लेक्चर तुम्ही व्यवस्थित बघा. त्याच्यामध्ये मी काही प्रॉब्लेम्स हे नोट डाऊन करून दिले ते नोट डाऊन करून ठेवलेले प्रॉब्लेम्स तुम्ही आता परत एकदा व्यवस्थित सॉल्व्ह करा. म्हणजे हे आजच्या फॉर्म्युले आहेत त्या फॉर्म्युल्यावरती तुम्हाला ते दोन्ही प्रॉब्लेम सुटतील. आणि कोणाला काय अडचण असेल तर ऑब्विसली कधीही मेसेज करा, सोल्युशन भेटेल. ओके, थँक्यू.